चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत असताना सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा टॉपिक असतो ते म्हणजे पत्रव्यवहार आणि तब्बल 3 धडे तुम्हाला पत्रव्यवहारशी संबंधित दिलेले आहेत 6वा, 7वा आणि 8वा. इथून पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण डेली पत्र डिस्कस करणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रॉपर एक एक शब्द कसा लिहायचा, काय लिहायचं, कशा शब्दाचा अर्थ काय काय नाही व्यवस्थित समजून सांगणार आहे. CIN म्हणजेच काय, त्याच्यानंतर PLC म्हणजेच काय, दिनांक कोणत्या साईडला लिहायचा, कंपनीचं नाव सगळ्याच पत्रामध्ये एकसारखं लिहिलं तरी चालते का, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की सगळ्याच पत्रामध्ये कॉमन आहेत. सर मला नाव गाव सगळं पाठ आहे बट मधलं जे विषय बाब आहे किंवा रेफरन्स संदर्भ आहे मध्ये जे आपण लिहिता ते पाठ होत नाहीये. अशा प्रत्येक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा हा सेशन स्टार्ट करूया ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पत्राच्या लाईन ड्रॉ करण्यापासून ते शेवटचं डॉट मारूजेपर्यंत कशा पद्धतीने पत्र लिहायचं ते तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक पत्र डिस्कस करणार आहोत, भाग प्रमाणपत्र वाटप पत्र. ओके, म्हणजे कंपनीमध्ये जेव्हा तुम्हाला भाग दिला जाते, कंपनी तुमच्या हक्काचे भाग तुम्हाला दिल्यानंतर सर्व भागधारकांना प्रमाणपत्र वाटते आणि ते प्रमाणपत्र वाटत असताना कंपनी एक पत्र कंपनीचा कंपनीचा जो चिटणीस असतो त्यामार्फत त्या भागधारकाला दिलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात काही नाही ते आपल्याला पाहायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू एक एक पत्र पुढे जायचं. जसं की याच्यानंतरचा जो पत्र असेल तो लाभांश वाटप पत्र असेल, ते आपल्याला हळूहळू व्हिडिओच्या पुढच्या पार्ट मध्ये डिस्कस करायचं आहे. सो सर्वात पहिला व्यवस्थित चेक करा, भाग प्रमाणपत्र वाटप पत्र हे कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेत विचारायचं. आता इथे तुम्हाला जे प्रश्नपत्रिका दिसते ते इंग्लिश मीडियमची आहे, बट मराठी मीडियम मध्ये सुद्धा सेम असं जास्त काही कॉमन चेंज नसतं, फक्त इंग्लिशच्या ऐवजी मराठी मधून दिलेलं असतं. प्रश्न क्रमांक 7वा मध्ये कंपल्सरी तुम्हाला 2 पत्र लिहा म्हणून सांगण्यात येते. बघा, राईट अ लेटर, त्याच्यानंतर राईट अ लेटर, आणि एक पत्र जो असतो तो कधी पत्राशी संबंधित येतो किंवा कधी थिओरिटिकल येतं 5व्या 6व्या 7व्या, बट मोस्ट ऑफ टाइम पत्रच विचारतात. जसं की आता इथं बघा, इथे तुम्हाला 3 पत्र आलेले आहेत, ह्या तिन्ही पैकी कोणतेही 2 पत्र तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे असतात तुमच्या मतानुसार. सर हे कोणत्या चॅप्टर मधून येतात, कुठूनही येऊ शकतात, 5व्या मधून, 6व्या मधून, 7व्या मधून. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ SP बाय DA2 अकॅडमी. 2026 ला एक्झाम देणार असाल तर 2026 टाकायचं सर्च करत असताना, 27 असेल तर 27, 28 असेल तर 28, त्या त्या वर्षी येणारे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. जसं की या वर्षीचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहे, ते तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 7 हा 10 मार्कासाठी असतो, ज्याच्यामध्ये 3 पत्र इथे विचारण्यात आलेले आहेत, 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता याच्यासाठी कोणते महत्त्वाचे पत्र आहेत हे ऑलरेडी मी सांगितलेले आहेत, बट आपण सध्या प्रॉपर सिलेबस एक्सप्लोर करत आहोत, त्याच्यामुळं मी तुम्हाला सर्वच्या सर्व पत्र समजून सांगेन. आता क्रोनोलॉजी ही अतिशय महत्त्वाची असते. सर क्रोनोलॉजी म्हणजेच काय, बघा आता क्रिकेट मॅच जेव्हा होतो, 2 टीम जेव्हा क्रिकेट मॅच खेळत असतात तेव्हा मॅच चालू होण्याच्या अगोदर सर्व प्लेयर्स टॉसला येतात, मग त्याच्यानंतर नॅशनल अँथम होतं आणि मग नॅशनल अँथम झाल्यानंतर पहिल्या टीमची बॅटिंग असते, मग दुसऱ्या टीमची बॅटिंग असते. असं कधी झालंय का की मॅच झाल्यानंतर टॉस करायलेत? नाही, अगोदर टॉस होतं, मग बाकीचे मॅचेसची प्रोसिजर स्टार्ट होते. तशाच पद्धतीनं कंपनी जेव्हा पत्र पाठवत असते, सर्वात अगोदर भाग वाटप पत्र पाठवते, त्याच्यानंतर लाभांश वाटप पत्र पाठवते, त्याच्यानंतर जर एखाद्या भागधारकाला त्याचे भाग हस्तांतर करायचं असेल, भाग हस्तांतरण, मग त्याच्यानंतर भाग संक्रमण करायचं असेल तर संक्रमण. ऑलराईट, आता इथं व्यवस्थित लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे. भाग प्रमाणपत्र हा कंपनीची मुद्रा आणि शिक्क्यानिशी दिलेला भागाचा मालकी हक्काचा नोंदणीकृत पुरावा असतो. आता माझ्याजवळ PW चे फिजिक्स वालाचे शेअर्स आहेत, राईट, बट माझ्याजवळ याचा पुरावा काय आहे, तर त्या फिजिक्स वाला मार्फत मला एक भाग वाटप प्रमाणपत्र आलेला आहे अशा पद्धतीचा, ज्याच्यामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुमचं नाव, हे पाय माझं पूर्ण नाव अँड हे सगळे गोष्टी आहेत आणि तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला भाग वाटण्यात आलेला आहे, हा त्याचा ऑफिशियल पुरावा आहे. राईट, तसंच पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की तुमच्याजवळ एखाद्या कंपनीचे भाग आहेत, याचा तुमच्याजवळ रजिस्टर्ड प्रूफ म्हणजे कंपनी मार्फत आलेला तुम्हाला भाग प्रमाणपत्र. ऑलराईट, त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे,
भाग प्रमाणपत्रावर कंपनीच्या कमीत कमी 2 संचालकाच्या आणि कंपनीच्या चिटणीसाची स्वाक्षरी असते. आणि हे जे भाग प्रमाणपत्र येतात याच्यामध्ये कंपनीचे दोन नीट लक्षात घ्या, कंपनीचे दोन संचालक म्हणजे कंपनीचे दोन जे मालक आहेत त्यांचे सिग्नेचर असतात आणि कंपनीच्या चिटणीसाची स्वाक्षरी असते. नीट लक्षात घ्या, इथे काय सांगण्यात आलेलं आहे, प्रत्येक कंपनीला भागाचे वाटप केल्यापासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र वाटप करणे बंधनकारक आहे. आता जर कंपनीने मला 1 जानेवारी 2026 ला भाग वाटप केलं तर 28 फेब्रुवारी 2026 च्या अगोदर कंपल्सरी कंपनी मार्फत मला भाग प्रमाणपत्र मिळाला पाहिजे. याचा अर्थ काय, अगोदर भागधारकाला भाग वाटप केल्या जातात, त्याच्यानंतर भाग प्रमाणपत्र जे आहे ते कंपनी मार्फत त्या भागधारकाला देण्यात येते. आता ह्याच्या अगोदरची जरी सिच्युएशन जाणून घ्यायची असेल, सर्वात पहिला एखादा एक व्यक्ती कंपनीला भाग पाहिजे म्हणून अर्ज करतो. पहिली स्टेप कंपनी सर्व, आता लाईनशी जर बघायला गेलं तर सर्वात पहिले कंपनीची मीटिंग होते, मग त्याच्यामध्ये कंपनी भांडवल उभारणीचं बघते. बट थोडक्यात सांगायचं असेल, क्रम समजून घ्या. कंपनी भाग विकायला काढते, पहिली स्टेप. दुसरा, सर्वसामान्य नागरिक असतात, भागांसाठी मागणी करतात. तिसरा, कंपनी त्यांना भाग वाटप करते. चौथा, भाग वाटप केल्यानंतर भाग प्रमाणपत्र त्या सर्व भागधारकांना देण्यात येते ज्यांना ज्यांना भाग वाटप केलेले आहेत. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की एकदा एखाद्या भागधारकाला भाग वाटप केला तर त्याच्या 60 दिवसाच्या आत, 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र वाटप करणे बंधनकारक आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्र वाटपास तयार झाल्यानंतर कंपनी भाग अर्जदाराच्या विनंतीनुसार त्याला भाग प्रमाणपत्र पाठवते. आता काही काही भाग अर्जदार असतात, ते सांगतात की मला माझ्या पत्त्यावर नाही, मला माझ्या ईमेल वर पाठवा. काही काही असतात की मला माझ्या दोन्ही पत्त्यावर तर पाठवा, बट ईमेल वर सुद्धा सेंड करा. त्यानुसार कंपनी ते पाठवत असते. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, भाग प्रमाणपत्र वाटपासंबंधी या पत्रात, आता नीट लक्षात घ्या, जेव्हाही कंपनी एखाद्या भागधारकाला सांगते की बाबा तुम्हाला शेअर्स मिळालेत, आता तुमच्या जनरेशनच्या भाषेत जर सांगायचं असेल तर पत्र हे तुमच्यासाठी ओल्ड आहेत. तुमच्यासाठी डीएम, तुमच्यासाठी स्नॅप्स, तुमच्यासाठी टेक्स्ट मेसेज ओल्ड आहे, तुमच्यासाठी व्हॉट्सअप मेसेज किंवा ईमेल हे तुमच्यासाठी ट्रेंड मध्ये आहे. आता कंपनी सुद्धा त्याच पद्धतीनं, नीट लक्षात घ्या, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जस्ट 1 सेकंड. थोडस इंटरनेट इश्यू आहे, गिव मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. यस, ओके, गॉट इट. हा, आता इथं स्क्रीनवर चेक करा की फिजिक्स वाला या कंपनीनं इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनी भाग प्रमाणपत्र वाटपासंबंधी या पत्रात पान क्रमांक, भाग प्रमाणपत्र क्रमांक आणि भाग क्रमांक धारण केलेल्या भागांची इत्यादींचा समावेश असतो. आता हे जेव्हा कंपनी भाग प्रमाणपत्र पाठवते, ओके, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला कंपनीची जी नोंदवही असते ज्याच्यामध्ये कंपनीच्या सर्व भागधारकांची नावे लिहिलेली असतात, तर त्या नोंदवहीमध्ये कोणत्या पेजवर माझं नाव लिहिलेलं आहे. आता या फिजिक्स वालाचे भाग माझ्याजवळ आहेत, तर ह्यांनी या पत्रामध्ये एकंदरीत काय पाठवतात की कंपनीच्या नोंदवहीमध्ये प्रसाद सुधाकर दाशेटवार हे माझं जे नाव आहे ते कोणत्या पेज नंबरवर आहे हे त्या भाग प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेलं असतं. त्याच्यानंतर कंपनीचा मी एकटा भागधारक आहे का, नाही, अनेक लोक कंपनीचे भागधारक आहेत, तर प्रत्येक भागधारकाचं नाव भाग प्रमाणपत्र क्रमांकावर मेन्शन केलेलं असते. म्हणजेच काय की कंपनी अनेक लोकांना भाग प्रमाणपत्र वाटते, राईट. राम कंपनीचा भाग खरेदी केला, कंपनी रामला भाग प्रमाणपत्र वाटलं.
श्यामला भाग प्रमाणपत्र वाटलं, तर पहिलं प्रमाणपत्र रामला गेलं, दुसरं प्रमाणपत्र श्यामला गेलं, तिसरं प्रमाणपत्र भाग वाटप प्रमाणपत्र जर मला आलं तर कंपनी त्याच्यावर लिहिते की भाग प्रमाणपत्र क्रमांक 3 हा प्रसाद नावाच्या व्यक्तीला गेलेला आहे. नंबर फर्स्ट, कंपनीच्या नोंदवहीमध्ये माझं नाव कितव्या पेजवर आहे ते मेन्शन केलेलं असतं. त्याचबरोबर कंपनीनं जेवढेही प्रमाणपत्र वाटले ते वाटत असताना मला देण्यात आलेला प्रमाणपत्र कितवा होता ते सुद्धा त्या पत्रामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर प्रत्येक भागांना एक क्रमांक असतो. आपण ह्याच्या अगोदर सगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, राईट? तर त्याचा सुद्धा क्रमांक दिलेला असतो. आता थोडक्यात जर सांगायचं असेल, बघा तुमच्या पुस्तकात एक पहिलं पत्र आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी आपण वरवर चेक करू आणि मग पुन्हा डीप मध्ये जाऊ. आता इथं कोणत्या कंपनीचे भाग आहेत? कम्फर्ट मोटर्स लिमिटेडचे भाग आहेत. कोणाला देण्यात आलेले आहेत? जयंत मोदी, जे की पुण्याला असतात, यांना वाटप करण्यात आलेले आहेत. आता या कम्फर्ट मोटर्सचे भाग जे जयंत मोदीला देण्यात आलेले आहेत, तर त्या जयंत मोदीचं नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये कुठल्या पानावर आहे? 1006. त्यानंतर कम्फर्ट मोटर्सचे जे भाग जयंत मोदीला देण्यात आलेले आहेत आणि भाग दिल्यानंतर कंपनीनं जे जयंत मोदीला भाग वाटप प्रमाणपत्र पुरावा जो प्रमाणपत्र दिलेला आहे त्याचा क्रमांक 9630 आहे. याचा अर्थ कंपनीनं जवळपास आतापर्यंत याच्या अगोदर 9629 प्रमाणपत्र वाटले. जयंत मोदीचा नंबर 9630 आहे. त्याच्यानंतर या जयंत मोदीनं या कंपनीचे 100 भाग खरेदी केले. सर तुम्हाला कसं माहित 100 भाग खरेदी केले? बघा काय सांगण्यात आलेलं आहे, प्रत्येक भागाला एक अनुक्रमांक असतो. तर भाग क्रमांक 301 पासून भाग क्रमांक 400 पर्यंत सर्व भाग कोणाकडे आहेत? जयंत मोदीकडे आहेत, राईट? याचा अर्थ टोटल 100 भाग त्यांनी खरेदी केलेले आहेत आणि भागांची एकूण संख्या किती आहे? 100. आता हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी या थिअरीच्या पार्ट मध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे की कंपनी जेव्हा एखाद्या भागधारकाला भाग वाटप पत्र पाठवते तर त्या पत्रामध्ये कशा कशाचा समावेश असतो? कंपनीच्या नोंदवहीमध्ये त्या भागधारकाचं नाव कितव्या क्रमांकावर आहे, कंपनीनं त्या भागधारकाला जे भाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे त्याचं नाव, त्याचा क्रमांक किती आहे, त्यानंतर एकूण भाग ते त्याला देण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक भागाचा एक अनुक्रमांक असतो. भाग क्रमांक 300 पासून भाग क्रमांक 301 पासून ते 400 पर्यंत हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. ऑल राईट, इथपर्यंत क्लिअर? यस. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की सेबीच्या परिपत्रकानुसार भाग प्रमाणपत्र हे भाग त्याने नोंदविलेल्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टाने पाठविले जातात आणि सेबीचं परिपत्रक आहे, सेबीचं काही मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याच्यानुसार जो भागधारक जो ऍड्रेस त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो, जो उल्लेख करत असतो पत्ता, त्याच्यावर पाठविल्या जातो. आता हे तर झाले सगळे बेसिक गोष्टी जे तुम्हाला माहित आहेत. आता आपण प्रॉपर एक प्रमाणपत्र एक पत्र तयार करूया ज्याच्यामध्ये कंपनी जे आहे जे भागधारकाला पत्र पाठवत असते. नीट लक्ष द्या मी काय काय सांगायलो. भाग प्रमाणपत्र म्हणजे पुरावा की तुमच्याजवळ कंपनीचे शेअर्स आहेत. आता हा एक प्रकारचं, हे सर्व जे माहिती आहेत हा एक प्रकारचं माझ्याजवळ प्रमाणपत्र असल्यासारखंच आहे जे की कंपनीनं मला पाठवलेलं आहे आणि हे माझ्या मेलवर आलेलं आहे. ऑलराईट, त्यामुळे दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. एक भाग प्रमाणपत्र आणि दुसरा पत्र. पत्र म्हणजेच काय? तुमच्या घरी जे आलं पोस्टाद्वारे त्याला पत्र म्हणतात आणि त्याच्यामध्ये जे दस्तऐवज आले त्याला भाग प्रमाणपत्र असं म्हणतात. दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑलराईट, आता उदाहरणार्थ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बिग बुल बॅच जॉईन केलेली आहे त्यांना आपल्या क्लास मार्फत एक स्टडी मटेरियल बाय पोस्ट आलं होतं. जर जो पोस्टानं तुमच्याकडे आलं होतं तो पार्सल होतं, त्याच्यामध्ये काय आलं? स्टडी मटेरियल आलं. ओके, ह्या दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑलराईट, डन. चलो आता स्टेप बाय स्टेप आपण
प्रमाणपत्र तयार करायला स्टार्ट करूयात की कंपनी एखाद्या भागधारकाला जे पत्र पाठवते ते कशा पद्धतीचं असते. आता सर्वात पहिले बघा, जेव्हा पण तुम्ही एखादे पत्र तयार करत असता, ह्याच्या अगोदर तुम्ही अनेक व्हिडिओज बघितलेले आहेत. याच्या अगोदर सुद्धा कदाचित तुमच्या कॉलेजमध्ये झालेलं आहे. बट DA2 अकॅडमी ऑलवेज हिट्स डिफरंट. आपलं शिकवण्याचा तरीका थोडासा वेगळा असतो. 4 गोष्टी इथं पण तुम्हाला माहित होतात. व्यवस्थित व्हिडिओ पूर्णपणे पाहणे. आता कधी पण पत्र तयार करत असताना हे 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. सर्वात पहिला एन शॉर्ट कोड लक्षात घ्यायचा असेल तर नॅसिन. हे तर मी खूप वर्षापासून स्टुडंट्सला सांगतो, 2016-17 पासून ऑफलाईन मध्ये पण, आणि हा फर्स्ट टाइम युट्यूबवर एसपीचा एखादा एक लेटरचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी शिकवत आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला फर्स्ट टाइम वाटत असेल. ओके, नॅसिन याचा अर्थ काय? नेम ऑफ कंपनी, ऍड्रेस ऑफ कंपनी, आणि CIN म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर. आता प्रत्येक कंपनीचा एक CIN असतो, तो तुम्हाला इथे लिहायचा असतो. सर ओरिजिनल लिहायचं का? नाही, कुठलंही लिहू शकता. 21 अंकी असतो. कसं लिहायचं मी सांगेन. त्याच्यानंतर इकडं तुम्ही लिहू शकता म्हणाला काय, लिहावंच लागेल या साईडला. जसं की तुम्ही जर बघत असाल तरी सेंटर मधली बाजू हा उजवा हात आणि हा डावा हात. ओके, उजव्या हाताला तुम्हाला WED लिहायचं आहे. वेड म्हणजे लग्न. थोडक्यात लक्षात घ्यायचं असेल तर वेबसाईट, ईमेल अँड डेट. वेबसाईट, ईमेल आणि डेट हे या साईडला लिहायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला लिहायचं आहे फोन नंबर, फॅक्स नंबर आणि रेफरन्स नंबर. आता फोन, फॅक्स, रेफरन्स म्हणजेच काय, आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. ऑलराईट. आता सर 6व्या धड्यामध्ये अनेक पत्र आहेत. यस. 7व्या धड्यामध्ये अनेक पत्र आहेत. मग सर परीक्षेमध्ये जसं की तुम्ही आता इथं क्वेश्चन पेपर दाखवला होता, सर याच्यामध्ये ना कंपनीचं नाव आहे, याच्यामध्ये ना भागधारकाचं नाव आहे, याच्यामध्ये ना चिटणीसाचं नाव आहे. मग आम्हाला कसं कळेल की कोणत्या कंपनीचं नाव, काय लिहायचं काय नाही ते? बघा, हे सगळे जे गोष्टी असतात, कंपनीचं नाव, वेबसाईट, रेफरन्स किंवा ईमेल ऍड्रेस, डेट, हे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मनानं लिहायचे असतात. सर 2 पत्र आहेत, दोन्ही पत्रामध्ये मी सर्व गोष्टी जर सेम लिहिले तर चालतील का? बघा, वरचं नाव, WED, PF, रेफरन्स वगैरे हे सगळे जे गोष्टी आहेत हे तुम्ही एकसारखं लिहिलं तरी चालेल. बट हा जो पत्र आहे, हा कशाचा पत्र आहे? हा भाग प्रमाणपत्राचं वाटप पत्र आहे. तर याचा आतला मजकूर वेगळा असतो. याचा नंतर आपण जो बघणार आहोत तो लाभांश वाटप पत्र आहे. याचा जो विषयपासून खालचा मजकूर असतो तो प्रत्येक पत्रामध्ये डिफरन्स असतो. राईट. मग तुम्ही जर ऍड्रेस, रेफरन्स, वरचं नाव, गाव, पत्ता पाठ केलात तर 5 पैकी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 ते 3च मार्क मिळतील. बट राहिलेले 2 मार्क घ्यायचे तर तुम्हाला ह्या विषयापासून खालचं व्यवस्थित कव्हर करावं लागेल, आणि ते कव्हर करायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. कदाचित हा तुमचा फर्स्ट व्हिडिओ असू शकतो आपल्या चॅनलवर. कदाचित तुम्ही फॉर्म नंबर 17 स्टुडंट असाल, तुम्हाला फक्त पास व्हायचंय, तर हा एक पत्र व्यवस्थित समजून घ्या. ऑटोमॅटिक सर्व गोष्टी तुमचे कव्हर होत असतात. आता इथून पुढचा व्हिडिओ असेल, हे फक्त आणि फक्त असं निवांत बसून वगैरे बघितलं तर तुम्हाला बोर होणार आहे. साधं सिंपल एक नॉर्मल वहीचं पान घ्यायचं, SP ची वही वगैरे व्हॉट एव्हर जे तुमच्या नोट्स आहेत, किंवा एक ब्लँक पेज घ्यायचं आणि त्याच्यावर व्यवस्थित माझ्यासोबत पत्र तयार करायला स्टार्ट करायचं. जसं की मी आता इथं स्टेप बाय स्टेप पत्र तयार करणार आहे. एक फुल पेज मी घेईन, बघा अशा पद्धतीचं एक माझ्या सॉफ्टवेअर मध्ये, आणि या फुल पेजवर मी एक एक गोष्ट व्यवस्थित लिहिणार आहे. आणि समजा कदाचित तुमचा अक्षर जाड असू शकतो, काही काही मुलं असे असतात की ज्यांचं एका ओळीमध्ये 7-8 शब्द बसतात, पण काही काही जणांचे 4-5च बसतात. कदाचित तुमचा पत्र पुढच्या पेजवर जाण्याची शक्यता आहे. जाऊ द्या, ताण घ्यायचं नाही. ओके, चला सर्वात पहिला सांगितल्याप्रमाणे कंपनीचं नाव लिहायचं. आता इथं जे काही गोष्टी मी लिहिल, इथून पुढच्या पत्रांमध्ये सगळे सारखेच असतील, काही चेंज होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही सुद्धा लिहायचं. ओके, सर्वात पहिला मी कंपनीचं नाव लिहीन. नाव लिहित असताना व्यवस्थित चेक करा. टाटा मोटर्स लिमिटेड सेंटर मध्ये लिहिलं मी, टाटा मोटर्स लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे. बरोबर. तुम्हाला काय सांगितलं होतं?
NACIN. आता ऍड्रेस लिहायचा आहे. ऍड्रेस लिहित असताना कंपनीचं एक रजिस्टर्ड ऑफिस असतं. आता इंडियामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत, बट मॅक्सिमम कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस जे असतात ते मुंबई किंवा दिल्ली सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असतात. असं नाहीये की तुम्ही तिथलंच लिहाल, तुम्ही दुसरं कुठलंही तुमच्या गावातला ऍड्रेस लिहू शकता. शक्यतो तालुका किंवा जिल्हा लेवलचं लिहा, गावाकडचं वगैरे लिहू नका, मग कारण ते मुक्काम पोस्ट वगैरे ऍड करावं लागत असतं. ओके, त्याच्यामध्ये आता इथं मी लिहिलं टाटा मोटर्स लिमिटेड. मला ह्या लाईन मध्ये, ही वरची लाईन मी पूर्ण एम्प्टी सोडली, या लाईन मध्ये मी काहीच लिहिणार नाहीये. दुसऱ्या लाईन मध्ये मी टाटा मोटर्स लिमिटेड लिहिलं. त्याच्यानंतर या लाईन मध्ये मला पूर्ण कंपनीचं नोंदणीकृत कार्यालयाचं नाव, पूर्ण ऍड्रेस लिहायचा आहे. आणि या ओळीमध्ये मावलं नाही तर कदाचित मी पुढची पण ओळ घेऊ शकतो. ओके, बट मी शॉर्ट मध्ये लिहीन. नोंदणीकृत कार्यालय शारदा नगर, लेन 16, नांदेड. बस, शारदा नगर, लेन 16, नांदेड. आता व्यवस्थित लक्षात घ्या, काम ताण घ्यायचं नाही. बघा आता, नोंदणीकृत कार्यालय शारदा नगर, लेन 16. त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा प्रत्येक ह्याच्यात आता अशाच पद्धतीने लिहायचंय. ओके, नांदेड लिहिल्यानंतर, नांदेड म्हणजे जिथं आपलं कोचिंग इन्स्टिट्यूट ज्या जिल्ह्यामध्ये आहे, देगलूर तालुक्यातून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. आणि नांदेड हा आमचा जिल्हा आहे. प्रत्येकाचा आपल्या जिल्ह्यावर अभिमान असतो, आम्हाला आमच्या देशावर अभिमान आहे. ओके, नांदेड. अँड इथं पिनकोड मी लिहितो. ऍक्च्युअल मॅच होणं काही गरजेचं नाहीये, बट तरी सुद्धा थोडंफार सिमिलर आपण लिहून टाकूयात. 431718. आता प्रत्येक पत्रामध्ये तुम्हाला असंच लिहायचं. कदाचित तुम्हाला आणखी जर सोपं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहू शकता, तुम्ही काहीही लिहू शकता, बट एकच आणि परफेक्ट पाठ करून टाकायचा. आता शारदा नगर, लेन 16, नांदेड, 431718, विषय संपला. हा सोपा आहे. ओके, डन. त्याच्यानंतर तुम्हाला CIN नंबर लिहायचा आहे. ओके, CIN चं फुल फॉर्म काय? कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर, जो की असतो नियर अबाउट 21 अंकी. किती अंकी असतो? 21 अंकी. आता याच्यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला इथं लिहायचंय CIN, शॉर्ट मध्ये लिहायचंय CIN, कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर, ज्याच्यामध्ये पहिले जे 6 अंक असतात ते तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता. जसं की आता उदाहरणार्थ मी इथं आपल्या क्लासच्या नंबरचे पहिले 6 अंक टाकून टाकतो. 917595. 21 पैकी 6 कटले. त्याच्यानंतर नांदेड हा जो जिल्हा आहे किंवा नांदेड हा जो गाव आहे, शहर आहे, तालुका आहे, व्हॉट एव्हर, तो महाराष्ट्रात आहे. तर मी इथं कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर मध्ये लिहीन MH. आता तुम्ही जर इथं लिहिलात हैदराबाद म्हणून आणि इथं तुम्ही MS लिहायला, तर हैदराबाद हा आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामध्ये येतो. मग इथे MS लिहिलात तर इथं मार खाल्लात. ओके, एखादा एक सर जो असतो तो दुर्बीण घेऊन पेपर चेक करत असतो, तिथं मार्क जातात. त्यामुळं नांदेड महाराष्ट्र विषय संपला. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे इसवी सन 2025 किंवा 2026 टाकून टाकायचं. ओके, 2026. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे PLC. सर हे PLC काय भानगड आहे? पब्लिक लिमिटेड कंपनी. काय PLC चा फुल फॉर्म काय? पब्लिक लिमिटेड कंपनी. CIN, मोबाईलचे पहिले 6 अंक तुमच्या टाकून टाकायचे, जसं मी इथं आपल्या क्लासच्या मोबाईलचे 6 अंक टाकले. MH 2026 टाकून टाका, कारण 2026 मध्ये तुम्ही एक्झाम देणार आहात. 27 ला असाल तर 27 टाकून टाका. आणि त्यानंतर
21 अंक मी सांगितले होते. 21 पैकी बघा इथे किती झालेले आहेत, इथं 6 आणि इथं 6, 12 आणि इथं 3, 15. आणखी 6 राहिलेले आहेत. आता हे जे राहिलेले 6 आहेत हे तुम्ही तुमच्या मतानुसार काही पण टाकू शकता. मी तर आपल्या क्लासचा दुसरा नंबर टाकून टाकतो. दॅट्स इट. ओके, प्रत्येकाजवळ 2-2 नंबर असतात. तुमच्याजवळ एक नंबर असेल तर कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असेल, आई वडील भाऊ बहीण, त्यांच्या मोबाईलचे पहिले 6 अंक टाकायचे. दॅट्स इट. हे झालं पहिलं काम, ज्याच्यामुळं तुम्हाला 5 पैकी 1 मार्क इथं मिळाले. सर बस कुठलंही लेटर राहू दे, मी जर एवढं जाऊन वर चिटकवलं तर मला 1 मात्र मिळते का? यस, 1 मार्क तुम्हाला मिळालं. दॅट्स इट. ह्याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही करायचं नाही. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे नॅसिन आपलं झालेलं आहे. नेम ऑफ कंपनी, ऍड्रेस ऑफ कंपनी आणि CIN. नेम काय लिहिलं आपण? टाटा मोटर्स लिमिटेड. ऍड्रेस शारदा नगर, लेन 16, नांदेड 431718. दॅट्स इट. कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर. सुरुवात आपण CIN ची कशाने केली बघा. CIN 6 आपले मोबाईलचे अंक. MH महाराष्ट्र 2026 टाकून टाकलं आणि PLC म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी 776781. जे पण तुम्हाला वाटतं ते करा. सरळ सरळ हे टाकून टाका, विषय संपला. आता तुम्हाला नेक्स्ट काम करायचं आहे. तुम्हाला लिहायचं आहे फोन नंबर, फॅक्स नंबर अँड संदर्भ. फोन, फॅक्स, संदर्भ, जे की एक पाठच करून टाका. कुठला तरी एक फोन नंबर आणि फॅक्स नंबर. दॅट्स इट. तेच लिहायला वापर करा. बाकी दुसरं तिसरं वाटेला जाऊ नका. सर्वात पहिले इथे लिहितो मी फोन. एक वळ मी तो पूर्णपणे कंप्लीट सोडणार आहे, सगळ्या गोष्टी झाल्या नंतर. ओके, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सुद्धा लिहायला स्टार्ट करा. फोन, फॅक्स. आता पुस्तकामध्ये जर चेक केलात, काय बेसिक गोष्टी सांगतो. इथं पुणे दिलेलं आहे. ओके, आणि पुण्याचं कोड आहे 020 आहे. ओके, आता तेच तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर चेंज सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बट मी इथे त्याच्या वाटेला जाणार नाही. मी सरळ सरळ इथं 02463 टाकून टाकेन, जो की नांदेड जिल्ह्यामध्येच येतो. ओके, फोन आणि फॅक्सला सेम. अँड मग फोन नंबर टाकून टाकतो, जे की तुमच्या मनानुसार तुम्ही कितीही आकडे घेऊ शकता. मी सरळ सरळ काय करेन, माझ्या मोबाईलचे शेवटचे 6 आकडे घेईन. 95 66 99 8 1 3 1 2 1. ओके, दॅट्स इट. आता हे तुम्ही तुमच्या मनानुसार कुठलेही घेऊन टाका, जास्त वाटायला जायचं नाही. फोन नंबर लिहून तुम्ही इथं आईचा नंबर लिहू शकता. मेन एक्झाम मध्ये फोन नंबर लिहून वडिलाचा लिहू शकता. दॅट्स इट. ओके, त्याच्यानंतर असतो संदर्भ क्रमांक. आता तुम्हाला शिकवत असताना जेव्हा मी शॉर्ट कोट्स मध्ये सांगितलं होतं, व्यवस्थित चेक करा. इथं इथं मी सांगितलं होतं PF रेफ. ओके, आता PF रेफचं आपण जर शॉर्ट मध्ये जर बघायला गेलं तर हा P पासून स्टार्ट होतो फोन, F पासून स्टार्ट होतो फॅक्स, रेफरन्स संदर्भाला इंग्लिश मध्ये म्हणतात रेफरन्स. हे झालं रेफरन्स. आणि रेफरन्स मध्ये कंपनीला जिथून माहिती मिळाली असते की बाबा ह्या व्यक्तीला पत्र पाठवायचं आहे, कुठं ना कुठं कंपनीचा जो चिटणीस असतो त्याला सुद्धा कंपनीच्या संचालकामार्फत माहिती येते. आणि मग संचालकामार्फत आलेल्या माहितीनुसार तो काय करत असतो, संचालकामार्फत रेफरन्स येत असतात की ह्या व्यक्तीला भाग प्रमाणपत्र पाठवायचं आहे, ह्या व्यक्तीला लाभांश वाटप पत्र पाठवायचं आहे, या व्यक्तीला भाग संक्रमणाचं पाठवायचे. आणि मग तो जो संचालकामार्फत आलेला पूर्ण डाटा आहे, त्या प्रत्येक डाटाचा एक 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 रेफरन्स घेऊन चिटणीस जो असतो तो पत्र पाठवत असतो. आता पुस्तकामध्ये बघा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की C/MR/AC30/1920. आता 30 ही कदाचित तुम्ही घेऊ शकता तारीख. 19-20 हा तुम्ही फायनान्शियल इयर घेऊ शकता. राईट. तर थोडक्यात इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो
व्यवस्थित लक्षात घ्या, इथं काय लिहिलो मी, C/MR एवढंच, C/MR 30 25 26 दॅट्स इट. CMR राईट अँड 25 26. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीच लिहित बसायचं नाही. ते लिहित बसलात तर कन्फ्युज मध्ये जाताल. दुसरं तिसरं तुम्ही काहीतरी वेगळेच गोष्टी तिथं लिहून टाकताल. ओके, हे एवढंच तिथं लिहायचं, दॅट्स इट. सर हे 30 काय आहे, हे आपण टाकली तारीख, ऑल राईट, किंवा एखादा एक गोष्ट काही पण म्हणा. अँड त्यानंतर 25 26 हा आपला काय असेल, शैक्षणिक वर्ष असेल. ओके, सॉरी शैक्षणिक मला फायनान्शियल इयर. त्याच्यानंतर आपल्याला याच तीन लाईन मध्ये असं आपल्याला इकडे लिहायचं आहे, वेबसाईट, ईमेल आणि डेट. ओके, याच 3 लाईन मध्ये आपल्याला काय लिहायचंय, वेबसाईट, ईमेल आणि डेट. होऊ शकतं की तुम्ही ह्या दोन्ही मध्ये जास्त स्पेस सोडायचं नाही, एकदम असं चिटकून लिहा, कारण वेबसाईट लिहायला तुम्हाला जागा लागेल, ईमेल लिहायला तुम्हाला बऱ्यापैकी जागा लागेल, दिनांक साठी तेवढी लागणार नाही, बट ह्या दोन्हीसाठी तरी लागेल, त्या हिशोबाने लिहा. आता सर्वात पहिले मी काय लिहीन, वेबसाईट लिहीन, वेबसाईट. ओके, वेबसाईटची सुरुवात होते www पासून. सो www डॉट, थोडस झूम करतो मी. ओके, डॉट tatamotors.com, www.tatamotors.com. अँड त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे ईमेल ऍड्रेस. ओके, इथे लिहितो मी, आता काय कॉमन सेन्सची गोष्टी आहेत की टाटा मोटर्स तुम्ही वर कंपनीचं नाव लिहिलं, वेबसाईट मध्ये ह्युंडाई मोटर्स लिहिलात, हावल्या मार खातोस. ओके, का, कारण नाव आहे टाटा मोटर्स, वेबसाईट हुंडाई, जमेल का, नाही, दोन्ही कॉमन असले पाहिजे. त्याच्यानंतर ईमेल लिहा, ईमेल मध्ये कंपल्सरी तुम्हाला @gmail.com चा यूज करायचा आहे. सो इथे मी यूज करेन टाटा मोटर्स 26@gmail.com. हे फिक्स आहे. आता प्रत्येक पत्रामध्ये मी हेच वापर करणार आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठंच जाणार नाही. आणि जिथेही मला वाटलं की बाबा थोडं आपल्याला चेंज करायचे, कारण इथली डेट आणि रेफरन्सची डेट थोडस मिसमॅच होत आहे, तिथे मी तुम्हाला ऍडजस्ट करून चेंज करून सांगेन, अदरवाईज करणार नाही. त्याच्यानंतर लिहीन मी इथं दिनांक. दिनांक लिहित असताना मला थोडीशी स्पेस इथे दिसत आहे, तर थोडं या साईडला सरकवेन त्याला. अँड दिनांक लिहीन 30 जानेवारी 2026. 30 जानेवारी 2026 अँड दॅट्स इट. ऑल राईट, आता इथून पुढच्या प्रत्येक पत्रामध्ये तुमको यही सब दिखने को मिलेगा, राईट, दॅट्स इट. ओके, आता सर याला मार्क स्कीम काय काय असेल बघा. एखादा एक पोरग नापास व्हायच्या कगारवर आहे, तर टीचर्स काय करतात, आणि एवढं जर त्यानं लिहिलं तर इथे एक मार्क देतात. ऑल राईट, जे तुम्हाला ऑब्विसली दिसायले, या एवढा पोर्शनला 1 मार्क देतात आणि या एवढा पोर्शनला 1 मार्क देतात, दॅट्स इट. त्याला 5 पैकी किती मार्क्स मिळाले, पब्लिक त्याला 5 पैकी मिळाले टोटल 3 मार्क, 1 2 3. सर समजा एखादा एक पोरगा आउट ऑफ घेणार आहे आणि त्यानं जर एवढं लिहिलं शेवटी काहीच लिहिलं नाही, मग त्याला इथे 1 मार्क देतात, इथे 1 देतात, 2, दॅट्स इट. किंवा इथं अर्ध, इथं अर्ध देतात, टोटल झाले 1 अर्ध अर्ध 2 मार्क, दॅट्स इट. ओके, डन. आता हे झालं प्रत्येक पत्रामध्ये कॉमन. अँड आणखी एक गोष्ट जी की कॉमन असते, आता हे सर्व गोष्टी कंपनीशी संबंधित झालं. ओके, चिटणीस तयार करतो.
आता चिटणीसाला हे सर्व पत्र कोणाला ना कोणाला पाठवायचे आहेत. आपण कोणतं पत्र तयार करत आहोत? सर आपण भाग प्रमाणपत्रचं वाटप पत्र करत आहोत. मग कोणाला पाठवावं लागेल? त्या भागधारकाला पाठवावं लागेल ज्याला कंपनीनं भाग दिलं. जसं की इथं PW चं मी भाग खरेदी केलं होतं, तर PW न तुम्हाला पाठवलं होतं का? मला पाठवलं होतं ना. बघा माझं नाव इथं लिहिलेलं सुद्धा आहे. दॅट्स इट. तसं तुम्हाला आता इथं एका व्यक्तीचं नाव लिहायचं असतं आणि हे नाव तुम्ही तुमच्या मतानुसार कोणाचंही लिहू शकता. शक्यतो स्वतःचं नाव लिहिणं थोडंसं टाळा. मामाचं नाव लिहून टाका. मामा कधी कामाला येईल. इथं लिहून टाकायचं एक ओळ सोडून श्री राजेश पाटील. आता हे राजेश पाटील आपल्या कंपनीचे भागधारक आहेत, ज्यांना कंपनीनं भाग वाटलेला आहे. ओके. आता कुठं ना कुठे राहत असतील. साधं सिंपल लॉजिक आहे. कुठं ना कुठे राहत असतील. तर इथं लिहितो मी सराफा बाजार शांती निवास देगलूर 431718. इथं लिहितो रजिस्टर पोस्टाने. एक सेकंड हा. 431718 आपण नांदेडचं टाकलं. इथं टाकूया 431717 रजिस्टर्ड पोस्टाने. दॅट्स इट. काय काय झालं व्यवस्थित चेक करा. घाईगडबड करू नका. आता प्रत्येक गोष्टी प्रत्येक पत्रामध्ये एवढे कॉमन असणार आहेत, हे चेंज होणार नाहीत. काय काय झालं? टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचं नाव, वेबसाईट, ईमेल, दिनांक, फोन, फॅक्स, संदर्भ क्रमांक आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं नाव ज्याला कंपनी भाग पाठवत आहे. ओके. इथंपर्यंत क्लिअर. अँड मग एक वळ सोडायचं. इथं लिहायचं विषय की बाबा मॅटर काय. पत्र कंपनी पाठवायली राजेश पाटील यांना, तर ते पत्र पाठवण्यामागचं हेतू काय, तर कंपनी जे पत्र पाठवायली कशासाठी पाठवा म्हणाली ते तुम्हाला पेपरमध्ये देण्यात येते. बघा, राईट अ लेटर टू मेंबर फॉर द पेमेंट ऑफ डिव्हिडंड, लाभांश वाटपाबद्दल पत्र लिहा. राईट. त्यानंतर राईट अ लेटर टू द डिबेंचर होल्डर रिगार्डिंग पेमेंट ऑफ इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिकली, सर्व कर्ज रोखे धारकांना सांगा की कर्ज रोखे धारकाचे जे पेमेंट आहे, त्या कर्ज रोख्यावरील जे व्याज आहे ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं करण्यात येणार आहे, याचं पत्र लिहा. बस तुम्हाला हेच लाईन ऍज इट इज तिथे लिहायचं आहे. फक्त लेटर आणि राईट हे शब्द तिथून काढून टाकायचे. इथं मी लिहिणार भाग प्रमाण पत्राचे वाटप. भाग प्रमाणपत्राचे वाटप. दॅट्स इट. राईट. हे एवढं तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे. नोट डाऊन करा व्यवस्थित. डन. ओके. चला आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे महोदय. हा. पब्लिक आता व्यवस्थित चेक करा की कुठं कुठं मी एक एक वळ सोडलेला आहे, जेणेकरून वळ सोडलेला पार्ट जो आहे तो हायलाइट होईल. जसं की उदाहरणार्थ मी कंपनीचं नाव, कार्यालय हे सगळं लिहिल्यानंतर इथे एक वळ सोडलं, कारण हे पार्ट हायलाइट झालं. त्याच्यानंतर हे 3 लिहिल्यानंतर ही एक वळ सोडली, हा पार्ट हायलाइट झाला. ह्या दोन्ही मध्ये थोडीशी स्पेस सोडली, हा पार्ट हायलाइट झाला. इथं एक वळ सोडली, हा पार्ट हायलाइट. त्यानंतर ज्या व्यक्तीला मी पत्र पाठवलं, ज्या व्यक्तीनं आपल्या कंपनीचे भाग खरेदी केले होते, त्या भागधारकाचं नाव मी इथं लिहिलं. अँड त्याच्यानंतर विषय लिहित असताना एक वळ सोडली आणि विषय लिहिल्यानंतर सुद्धा एक वळ सोडली, जेणेकरून प्रत्येक पार्ट हायलाइट होत आहे.
आता इथं तुम्हाला त्या व्यक्तीला इन्फॉर्म करायचं आहे. कशाबद्दल इन्फॉर्म करायचं की तुम्हाला भाग वाटप करण्यात आले. आता नीट लक्षात घ्या, त्या व्यक्तीला म्हणजेच कोणाला, राजेशला तुम्हाला सांगायचंय की भाग वाटप करण्यात आले. याचा अर्थ 30 जानेवारीला तुम्ही त्याला भाग प्रमाणपत्र पाठवायला, याचा अर्थ त्यानं मागेच डिसेंबर 2025 मध्येच कधी ना कधी तुम्हाला भाग संबंधी मागणी केली होती. राजेशने तुम्हाला काही दिवसा अगोदर मला टाटा मोटर्सचे भाग खरेदी करायचे आहेत म्हणून कंपनीकडे अर्ज सादर केला होता. त्याच्यानंतर कंपनीने त्याला भाग वाटप केले होते. मग आता तुम्हाला लिहित असताना सुद्धा कसं लिहायचंय, सगळं लिहित असताना बघा, आता पुस्तकामध्ये तर हे एवढं पाठ दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस पुस्तकीतलंच लिहा असं काही नाही. तुमचे कदाचित वर्ड मागे पुढे होऊ शकतात, होऊ द्या, बट प्रयत्न करा की तुमची भाषा चांगली असेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी कसं सांगितलं होतं की बोलत असताना चांगलं बोलायचं. ओके, कंपनीने जर एखादा भागधारकाला भाग दिली नाही तर असं सांगत नाही, हॅलो, हा राजेश पाटील का, हा, अरे तुला भाग मिळाले नाही, चल फोन ठेवून टाक. भाई असं होत नाही, शांतपणे घ्यावं लागतं. ओके, आता इथं आपल्याला सगळ्यात पहिले लिहायचं आहे की राजेश पाटील, वर तर त्याचं नाव लिहिलं, इथं लिहायचं आपणास आपणास म्हणजे आता कंपनीचा जे चिटणीस आहे ते कोणाला उद्देशून लिहायलाय, राजेश पाटीलला. आपणास कळविण्यात आनंद, आनंद वगैरे नको, लईच होऊन जाते, जरा असं फॅमिली लेटर होऊन जाते. आपणास कळविण्यात येते की, नुसतं कळविण्यात आनंद म्हणजे सगळं काय गुड न्यूज आहे का म्हणायचे. हा, इथं नीट लक्षात घ्या मी काय लिहायलो. आपणास कळविण्यात आनंद होते की लिहिल्यानंतर मी कॉमा दिला. कॉमा ओळखू येत नसेल तर थोडस जवळ देतो. ओके, आपण केलेल्या भाग मागणी विनंती अर्ज क्रमांक 60 नुसार, हा, आता इथे थोडस पॉज घ्या. ओके, पाठ तर तुम्ही करणारच आहात जर होईना गेलं तर, बट समजून सांगायचं माझं काम आहे. कंपनी जेव्हा कंपनीचे भाग विकायला काढते त्याला प्राथमिक भाग विक्री म्हणतात, नंतरची भाग विक्री म्हणतात. आणि हे कंपनी जेव्हा भाग विकायला काढते ते एकट्या राजेश पाटील साठीच काढते का, नाही, ऑल ओव्हर द भारतातल्या लोकांसाठी विकायला काढते. जसं पीडब्ल्यू ने त्यांचे भाग विकायला काढले होते, माझ्या एकट्यासाठी काढले होते का, नाही, सगळ्या भारतातल्या लोकांसाठी त्यांनी त्यांचे भाग विकायला काढले होते. मग भागांची जी मागणी आहे तर संपूर्ण भारतातून येईल. एक दोन व्यक्ती करील का, नाही, हजारो करोडो लोक करतील. बट प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा एका व्यक्तीनं कंपनीला भाग मागणीसाठी अर्ज पाठवतो त्याचं एक सेपरेट क्रमांक कंपनीकडे जातो. उदाहरणार्थ, तुम्ही जर मला मेसेज केलं तर तुमचं मेसेज वर, मग त्याच्यानंतर तुमच्या नंतर जर कोण केलं तर त्याचा एक मेसेज येतो. असं जेव्हा कंपनीला भाग मागणीसाठी पाठवतो त्यावेळेस मी जर 12 वाजून 1 मिनिटाला पाठवलं तर माझं 1 नंबर असतो, तुम्ही जर 12 वाजून 2 मिनिटाला पाठवलं तर तुमचा 2 नंबर असतो. असं कंपनीकडे सिरियल वाईज ते अर्ज जात असतात. आणि ज्या वेळेस, नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस राजेश पाटीलनं टाटा मोटर्स कडे विनंती केली होती की मला तुमचे भाग पाहिजेत, मला तुमचा भाग खरेदी करायचा आहे, त्यावेळेस या सर्व लोकांमध्ये राजेश पाटीलचा अर्ज क्रमांक किती होता, 60 होता. राईट, राजेश पाटीलचा अर्ज क्रमांक किती होता, 60. हे बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे. कंपनीचे टाटा मोटर्सचे भाग खरेदी करण्यासाठी अनेक लोकांनी कंपनीला अर्ज पाठवले. त्या सगळ्या अर्ज एकत्रित केल्यानंतर जेव्हा प्रत्येक अर्जाचा क्रमांक चेक केलं तर त्याच्यामध्ये 60वा क्रमांक कोणाचा होता, राजेश पाटील यांचा होता. तर कंपनीने काय सांगितलं की आपणास कळविण्यात येते की आपण केलेल्या भाग मागणी विनंती अर्ज क्रमांक 60 नुसार आपणास
हम्म. आपणास समहक्क भागांचे वाटप करण्यात आले आहे. बघा, कंपनी पहिल्याच पॉइंट मध्ये सांगायली तुम्ही कंपनीला मागणी केली होती, तुमचा क्रमांक 60 होता, त्यामुळं कंपनीने तुम्हाला भाग वाटप करायचं डिसाइड करण्यात आलेलं आहे. राईट, हे पहिल्या ह्याच्यामध्ये आपण लिहिला. त्याच्यानंतर इथे एक आणखी पॉइंट ऍड करावा लागेल. त्याच्यानंतर इथं काय लिहायली कंपनी, लगेच त्याला सांगायली की सदर भागांचे प्रमाणपत्र, कंपनी भाग तर वाटप केली, आता भाग प्रमाणपत्र बद्दल काय समोर लिहायचं, सदर भागांचे प्रमाणपत्र आपणास भागांचे वाटप केल्यापासून 15 दिवसात सभासद नोंदवहीत नोंदविलेल्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टाने थोडस मी वर करतो याला, म्हणजे मे बी तुम्हाला दिसेल. ओके, रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्याची व्यवस्था केली आहे. डन. आता हे सर्व गोष्टी लिहित असताना थोडं मिसमॅच होणं, जे पुस्तकीमध्ये दिलेलं आहे तशा पद्धतीनं न होणं, हे कॉमन आहे. आता हे चलत राहणार आहे. आणि हे लिहित असताना कदाचित आता इथं दिवसात नंतर थोडीशी जागा उरत आहे. राईट, इथे जर बघत असाल तर दिवसात हा शब्द लिहिल्यानंतर इथे थोडीशी जागा आहे, बट सभासद हा शब्द इथं बसत नव्हता, त्याच्यामुळे मी तिकडे घेतलं. रजिस्टर्ड नंतर इथं पोस्टाने हा शब्द होता, हा इथं बसत नव्हता, तिकडे घेतला. थोडं झालं तरी चालेल, एकदम अलाइनमेंट सेम असावं असं काही नाही. आता बघा, इथं कंपनीनं राजेश पाटीलला सांगितलं की बाबा तुम्ही जे अर्ज केला होता, तुमचा अर्ज क्रमांक 60 होता, त्यानुसार कंपनीने तुम्हाला भाग वाटप केला. आणि त्याच्यानंतर कंपनीने लगेच सांगितलं की हे जे सगळे भाग आहेत, या भागाचे प्रमाणपत्र वाटप केल्यापासून भागांचे वाटप केल्यापासून 15 दिवसाच्या आत सभासद नोंदवहीमध्ये तुमचं नाव नोंदविलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे तुमचं रजिस्टर्ड पत्ता आहे, त्या रजिस्टर्ड पत्त्यावर पाठवण्याची कंपनीने व्यवस्था केलेली आहे. हे क्लिअर झालं. बट ह्याच्यामध्ये कंपनीनं आणखी सांगितलं नाही की ह्या नोंदवहीमध्ये त्या व्यक्तीचं नाव कितव्या क्रमांकावर आहे. राईट, त्याचबरोबर भागांची संख्या किती आहे, काय नाही, सर्व गोष्टी. जस्ट 1 सेकंड. मॅडम हे फोन अटेंड करा. इथपर्यंत क्लिअर? हा. त्याच्यानंतर आता तुम्हाला लिहायचं आहे की नोंदवहीमध्ये त्याचं नाव कितव्या क्रमांकावर आहे, भाग प्रमाणपत्र कितवं राजेश पाटीलला देण्यात येईल, जे भागांची मागणी राजेश पाटील केला होता आणि कंपनीने त्याला दिली होती, ते भाग कोणत्या क्रमांकापासून कोणत्या क्रमांकापर्यंत आहेत, आणि एकूण भागांची संख्या किती आहे, हे सर्व गोष्टी त्या पत्रामध्ये नमूद करावे लागतात. राईट, आता ते कसं नमूद करायचं, वेट सेकंड, मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप. डन. सर्वात पहिले इथे लिहायचं
एक वेळ सोडून भाग प्रमाणपत्र वाटपाचा तपशील खालील प्रमाणे. भाग वाटपाचा तपशील खालील प्रमाणे. आता इथं तुम्हाला प्रॉपर तपशील लिहायचं आहे आणि हे त्यांनाच येतं ज्यांनी प्रॉपर SP च्या लेटरचा अभ्यास केलेला आहे. इथून पुढचे सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघितलेले आहेत. उग ये म्हणलं तर येत नाही. प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, सर्वात पहिले अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करायचा. हे बॉक्स तयार करायचं फर्स्ट टाइम कळत नाही, बट जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल ऑटोमॅटिक तुम्हाला येतं. आता या बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात अगोदर शिकत असतानाच इथं सांगण्यात आलेलं आहे. काय काय सांगण्यात आलेलं आहे? पान क्रमांक, राईट, सभासदांची नोंदवही असते, त्या नोंदवहीमध्ये याचा पृष्ठ क्रमांक किती आहे, भाग प्रमाणपत्राची संख्या, कारण कंपनी राजेश पाटील एकट्यालाच भाग देत नाही, अनेक लोकांना भाग देते, भागांची संख्या की कुठून कुठपर्यंत आहेत काय नाही ते, आणि त्याच्यानंतर बाकी सर्व गोष्टी. ओके, धारण केलेल्या भागांची संख्या, क्रमांक आणि संख्या, चार गोष्टी आहेत. सर्वात पहिला पान क्रमांक, भाग प्रमाणपत्र क्रमांक, भाग क्रमांक आणि धारण केलेल्या भागांची संख्या. हे चार कॉलम्स तुम्हाला तिथं आता तयार करायचे आहेत. चार कॉलम्स कसं तयार करणार बघा. चार कॉलम्स म्हणजे सर्वात पहिले आपण अशा पद्धतीनं चार समान कॉलम्स ह्याच्यामध्ये तयार करू, राईट, आणि नाव देऊ. सर्वात पहिलं कॉलम हा असेल, हा दुसरा कॉलम, हा तिसरा आणि चौथा. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे पृष्ठ क्रमांक. पृष्ठ क्रमांक म्हणजे सभासद नोंद वहीमध्ये राजेश पाटलाचं नाव कोणत्या पेज नंबरवर आहे. मनानं लिहून टाका 10-10. त्याच्यानंतर भाग प्रमाणपत्र क्रमांक. आता कंपनीनं फक्त एकट्या राजेश पाटीलाला भाग दिला का? नाही, अनेक लोकांना कंपनीनं भाग प्रमाणपत्र दिलं. तर ते प्रमाणपत्र वाटप असताना राजेश पाटील यांना कितव्या नंबरचं प्रमाणपत्र गेलं ते तिथं लिहायचं आहे. लगेच लिहू शकतात 10-11, राईट. त्याच्यानंतर भागांचे अनुक्रमांक. आता हे भागाचे अनुक्रमांक म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्या. भागाचे अनुक्रमांक मीन्स राजेश पाटीलला जे भाग देण्यात आलेले आहेत, प्रत्येक भागाला नंबर असतो की कंपनी एकूण किती भाग विकायला काढत आहे काय नाही ते. त्यापैकी सपोज कंपनीने 25,000 भाग विकायला काढले, ओके, आणि राजेश पाटलाला कंपनीने 1,000 भाग द्यायचं ठरवलं, तर त्या 25,000 भागापैकी कितव्या नंबरच्या भागापासून कितव्या नंबरचे भाग द्यायचं ठरवलं ते तुम्हाला इथे लिहावं लागतं. म्हणून पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं पासून, प्रत्येक भागाचा नंबर असतो ना, त्यामुळे इकडे लिहायचं पर्यंत. आता राजेश पाटलानं असं इमॅजिन करा की त्याला 1,000 भाग मिळालेले आहेत. किती हजार भाग मिळालेले आहेत? 1,000. तर मी इथे लिहितो 4,001 पासून 5,000 पर्यंत, म्हणजेच भागांची एकूण संख्या जी आहे ते किती आहे? 1,000 भाग आहेत. भागांची एकूण संख्या किती आहे? टोटल 1,000 शेअर्स. हे बेसिक आहे. पृष्ठ क्रमांक कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये राजेश पाटलाचं नाव पेज नंबर 1010 वर आहे. कंपनीने ज्या सर्व लोकांना भाग प्रमाणपत्र वाटलं त्या सर्व प्रमाणपत्रामध्ये राजेश पाटीलला जे प्रमाणपत्र वाटण्यात आलं होतं त्याचा नंबर होता 10-11, मनाने लिहिलं. त्यानंतर राजेश पाटलाला कंपनीने 1,000 भाग दिले, तर कितव्या भागापासून कितव्यापर्यंत? 4,001 पासून 5,000 पर्यंत त्याला दिले आणि एकूण भागांची संख्या होती 1,000. इथपर्यंत क्लिअर? यस. त्याच्यानंतर आता इथं माझं पेज संपलं. तर पेज संपल्यानंतर मी काय करेन,
समोरच्या पेजवर जाईन, राईट, थोडस डाटा एक्सटेंड करेन, हा, आणि हा कॉलम संपल्यानंतर आता इथं तर वर्ड नाही, माझे लिमिटेशन्स आहेत, त्यामुळं समोरच्या पेजवर पहिल्या ओळीमध्ये मी लिहीन यापुढे आपणास प्रत्येक वेळी उत्तम सेवा पुरविल्या जातील. कन्फ्यूज मध्ये होऊ नका, हा पत्र भाग प्रमाणपत्र नाही, जो की पुरावा असतो भागधारकाकडे. हा पत्र कंपनी फक्त सांगायला की तुम्हाला भाग मिळाले त्याचं पत्र आहे, जस्ट इन्फॉर्म करायला. शेअर सर्टिफिकेट नाही हे, फक्त तुम्हाला भाग मिळाले हे कळवण्याचं एक पत्र आहे. ओके, आणि सगळं डाटा लिहिलं झाल्यानंतर शेवटी लिहितो कळावे, राईट, अँड इथं कॉमा. इथंपर्यंत क्लिअर झालं, राईट, सर्व गोष्टी झाल्या. आता सर कंपनीचं नाव लिहिलं, राजेश पाटील हा कंपनीचा भागधारक आहे, त्याचं नाव लिहिलं, त्याचा ऍड्रेस लिहिलं, त्याला किती भाग मिळाले, त्याचा नोंदवहीत कितवा क्रमांक आहे, भाग प्रमाणपत्र कितवा आहे, सगळं लिहिलं. बट हे लिहिण्याचं काम कोण करतं? कंपनी. कंपनी मार्फत कोण करतं? चिटणीस. सर मग चिटणीसाच्या नावाचं काय? चिटणीसाचं नाव तुम्हाला आता ह्या इथल्या पोर्शन मध्ये, शेवटच्या राहिलेल्या पोर्शन मध्ये लिहायचं असतं, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला लिहायचं असतं इथं एक ओळ सोडून, आपला विश्वासू टाटा मोटर्स करिता, टाटा मोटर्स लिमिटेड करिता, म्हणजे तुमचा विश्वासू जो मी काम करतो टाटा मोटर्स लिमिटेड करिता, आणि इथं लिहायचं स्वाक्षरी. स्वाक्षरीच्या तिथं तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहू शकता, जे की तुम्ही स्वतःला ऍज अ चिटणीस सांगायला. मी इथं माझं पूर्ण नाव लिहायलो, प्रसाद दाशेटवार, अँड दॅट्स इट. किती किती आपलं हा पूर्ण पत्र व्यवस्थित लिहिणं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं पत्र लिहिलं. ऑलराईट, बस तुम्हाला सुद्धा असंच लिहायचं आहे. सगळे पत्र व्यवस्थित जर प्रॅक्टिस केला तर इनडायरेक्टली तुम्हाला आयडिया येऊन जाते. आता कधी कधी असं होते की प्रश्न क्रमांक तुमचं लिहायचं विसरून जातं, किंवा भाग प्रमाणपत्र क्रमांक लिहायचं विसरून जातं मेन बोर्डाच्या परीक्षेला, तर कुठे ना कुठे हाफ मार्क कटल्या जातात. बट त्या हाफचं रूपांतर 4.5, 4.5 म्हणजेच तुम्हाला किती पडतात? 5. बट त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. इथेपर्यंत क्लिअर? डन. सो नेक्स्ट आता आपण बघणार आहोत जो की असेल नंतरचा पत्र, तो म्हणजेच लाभांश वाटप पत्र. बघा, लाभांश वाटप पत्रामध्ये काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत